नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टॉपिक बघणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. या सब्जेक्टमधला सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. खास तो सिव्हिल ब्रँचवाल्यांना तर खूपच महत्त्वाचा मुवमेंट ऑफ इनर्शिया, की मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, त्याचा कसा यूज होतो आणि त्याच्यानंतर त्या चॅप्टरमध्ये काय काय आहे. तर सर्वात आधी आपण बघणार आहे की या चॅप्टरमध्ये कंटेंट्स काय आहेत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणतात. आता सर्वात आधी बघू आपण कंटेंट्स काय. तर नंबर 1 चा कंटेंट्स आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन एरिया अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस. नंतरचा कंटेंट्स आहे की रेडियस ऑफ गायरेशन बघणार आहे आपण. रेडियस ऑफ गायरेशन कशाला म्हणतात. मग सेंट्रॉइडल ॲक्सिस बघणार आहे की सेंट्रॉइडल ॲक्सिस कसे असतात. मग पॅरलल ॲक्सिस थेरम हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. पॅरलल ॲक्सिस थेरम IMP की प्रत्येक प्रॉब्लेम पॅरलल ॲक्सिस थेरमवरच आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. मग आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि एक आहे पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, काय आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. पण हा मुवमेंट ऑफ इनर्शिया जाणून घ्यायच्या आधी तुम्हाला इनर्शिया म्हणजे काय हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. की इनर्शिया म्हणजे काय. इनर्शिया म्हणजे होते विरोध, एखाद्या गोष्टीचा विरोध करणे. एखाद्या गोष्टीचा काय करते, विरोध करणे, त्याला म्हणतात इनर्शिया. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणसाल की आता लक्ष द्या की एखादी जर गोष्ट एकाच जागेवर असेल तर इनर्शिया काय करतो की ते वस्तू त्याच जागेवर ठेवेल. म्हणजे रेस्ट असेल तर रेस्ट पोझिशनमध्येच राहू देईल, किंवा मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच कंटिन्यूमध्ये मोशनमध्येच चालू देईल. तर याला इनर्शिया म्हणतात. म्हणजे की जर समजा जर एखादी गोष्ट जर मोशनमध्ये आहे तर ते गोष्ट जर स्टॉप होत असेल तर त्याचा तो काय करते, विरोध करते. किंवा एखादी गोष्ट जर रेस्ट पोझिशनला आहे, एकाच जागेवर आहे, तर त्याला मोशनमध्ये जाण्यासाठी विरोध करते, याला इनर्शिया म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सायकल चालू राहिली आणि अचानकच जर समजा तुम्ही जर पायडल बंद केलं तर तुमची सायकल थांबते काय, नाही, ते चालूच राहते, कंटिन्यू चालू राहते, जिथपर्यंत त्याची स्पीड काय नाही होत, कमी नाही होत, त्याला इनर्शिया म्हणतात. जर समजा डायरेक्टली जर सायकल समजा एखादी जर गोष्ट मोशनमध्ये आहे, डायरेक्टच समजा आपण ब्रेक मारले, पायडल बंद केलं आणि थांबली, तर आपण काय होऊन जाऊ, पडून जाऊ. तर त्याच्यामध्ये इनर्शिया राहणार काय, नाही. की जे गोष्ट काय करणार आहे, जर मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहू देते, किंवा रेस्ट पोझिशनला असेल तर रेस्ट पोझिशनलाच ठेवते, याला इनर्शिया म्हणतात. मग तुम्ही म्हणसाल सर की मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणतात. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणतात, लक्ष द्या. इट इज द मेजर ऑफ द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे की एखाद्या गोष्टीचा विरोध करणार. इट इज द मेजर ऑफ द रेजिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स अगेन्स्ट द रोटेशन विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस. म्हणजे की एखादी गोष्ट जर समजा मुवमेंट करत असेल, मुवमेंट, तर त्याचा जर समजा काय करत असेल, विरोध करत असेल, तर त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता एक नाही खास तर सिव्हिल ब्रँचवाल्यांसाठी तो खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. आता जर समजा हा बीम आहे, आता बीम कसा असते, रेस्ट पोझिशनला राहतो. हा कसा राहतो, रेस्ट पोझिशनला राहतो. आता कालांतरानं काय होते, जर समजा आपण याच्यावर जर वेट टाकलं, याच्यावर जर समजा आपण काय केलं, वेट टाकलं, तर हा बीम काय होणार आहे, कालांतरानं काय होणार आहे, हा बेंड होणार आहे. हा काय होणार आहे, बेंड होणार आहे, असा होणार आहे. हा बीम काय होणार आहे, बेंड होणार आहे. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काम काय करते की या बीमला बेंड नाही झाला पाहिजे, तर याच्या अपोजिट डायरेक्शन तो फोर्स अप्लाय करत राहते. अपोजिट डायरेक्शन काय करत राहते, फोर्स अप्लाय करत राहते. की हा एक रोटेट होत असेल, हा जर रोटेट होत असेल तर हा याला काय रोटेट होऊ देत नाही. तर ज्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त राहतो तो लवकर बेंड होणार नाही. आता फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही जर हे स्केल घेतली, आता याच्यात ॲक्सिस राहतात, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. जर समजा जर तुम्ही जर याच्यात जर समजा आपण लोड जर समजा अप्लाय केला तर हे काय होणार आहे, अशी बेंड होणार आहे. पण मुवमेंट ऑफ इनर्शिया काय करत आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया काय करते की हा फोर्स काय करते, याच्या विरोधी काम करते. हे जर बेंड होत असेल, हे जर रोटेट होत असेल, हे जर मुवमेंट होत असेल, तर याला मुवमेंट करत नाही, बदलावचा विरोधी, याला म्हणतात मुवमेंट ऑफ इनर्शिया. पण फॉर एक्झाम्पल बघा, मग आता जर समजा जर हेच जर स्केल मी अशी ठेवली तर हे आता हे बेंड होणार का, बेंड होणार का, नाही. का बेंड होणार नाही, कारण याच्यात मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. याच्यात काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. म्हणजे की मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय की इट इज द मेजर ऑफ द रेजिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट अगेन्स्ट रोटेशन विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस. म्हणजे की जर ज्या रोटेशनला काय करत आहे, तो थांबवत आहे, ज्या मोशनला, म्हणजे की जर समजा एखादा जर मुवमेंट होत असेल तर त्याला काय करत आहे, विरोध करत आहे, तर त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. त्याला काय म्हणतात, मुवमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर मग आता आपली डेफिनेशन काय, तर तसंच याला सेकंड मुवमेंट ऑफ इनर्शिया पण म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल कसा, आता हा आपला एक फोर्स आहे, आपण मुवमेंट एफ हा एक पॉईंट आहे,
आता हा फोर्स या पॉईंटच्या दिशेनं चालला, म्हणजे याला काय उराला, मुवमेंट उराला. तर आपण हा मुवमेंट कसा काढत होतो की फोर्स इंटू हे डिस्टन्स, मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. हे आपण फर्स्ट सेमिस्टरला शिकलो. पण आता काय झालं की हे जे डिस्टन्स आहे हा काय उराला, हा पॉईंट इथंच आहे, पण हे काय झालं, थोडं बेंड झालं. हे काय झाला, बेंड झाला. आणि आपल्याला डबल याचा काय करायचा आहे, मुवमेंट करायचा आहे. ज्याने सेकंड इथं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स होता, आता हा Fx झाला, Fx. आणि त्याच्यानंतर हे डिस्टन्स F डबल फिर आपण मल्टिप्लाय केला, फॉर्म्युला लावला, फोर्स म्हणजे Fx इंटू एक्स. तर आपला फॉर्म्युला तयार झाला, फोर्स इंटू एक्स स्क्वेअर. फोर्स इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे की एरिया इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे एरिया इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणून याला सेकंड मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात, सेकंड मुवमेंट. कारण की आपण याची काय घेतो, सेकंड मुवमेंट घेतो, ज्यावेळेस बेंड होते. आणि मुवमेंट कशाला म्हणतात, मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणतात, हा काय करते, हा बेंड नाही झाला पाहिजे, त्याचा काय करणे, विरोध करणे, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता बघणार आहे आपण रेडियस ऑफ गायरेशन, की रेडियस ऑफ गायरेशन कशाला म्हणतात. आता लक्ष द्या की एक समजा एक बॉडी आहे, या बॉडीवर नंबर्स ऑफ समजा आपण बॉडीज घेतल्या, A1, एक A2 घेतला, एक A3 घेतला. आता हे डिस्टन्स म्हणजे R1, हे डिस्टन्स म्हणजे R2 आणि हे डिस्टन्स म्हणजे R3. रेडियस समजा या सर्कलची R1 घेतला, हे डिस्टन्स समजा R2, हे किती आहे, R3. आता मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, I इज इक्वल टू, मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला I इज इक्वल टू एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे की एक्सचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला अप्लाय केला होता. तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय होते की या सर्वांची रेडियसची बेरीज, इट इज डिनोटेड बाय के. के इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 सो ऑन कंटिन्यू, त्याची बेरीज म्हणजे होती के. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा असेल, याचा जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर I इज इक्वल टू या सर्वांचा एरिया. आता ए म्हणजे होते A1 A2 A3 म्हणजे एरिया, इंटू एक्स म्हणजे काय होय, या सर्वांचं डिस्टन्स म्हणजे काय, केचा स्क्वेअर. तर हा ए इंटूमध्ये आहे, इकडे होते डिवाइड, तर I अपॉन ए इज इक्वल टू के स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट, तर के इज इक्वल टू अंडर ऑफ I अपॉन ए. याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. सर्व बॉडीज पासून जे राहिलेलं जे डिस्टन्स असते, हा असते रेडियस ऑफ गायरेशन. त्याच्यापासून एक सर्कलची एक रेडियस तयार होते, मोठी रेडियस म्हणजे R1 R2 R3 बरोबर के. आणि या सर्वांचा टोटलपासून एक मुवमेंट ऑफ इनर्शिया काढत आहे आपण. मग कसं इनर्शिया, तर या बॉडीचा एरिया इंटू ते डिस्टन्स, टोटल डिस्टन्स किती होते, तर हा म्हणजे एक्स म्हणजेच काय, के. तर याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. ए इंटूमध्ये इकडे होते डिवाइड, I बाय ए इज इक्वल टू के स्क्वेअर. तर के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ I बाय ए. आता सेकंड टॉपिक आहे, याच्यानंतर सेंट्रॉइडल ॲक्सिस कशाला म्हणतात. थर्ड पॉईंट, सेंट्रॉइडल ॲक्सिस कशाला म्हणतात की जो मुवमेंट सेंटरपासून मुवमेंट होतो. म्हणजे की समजा जर एक बॉडी आहे आणि हे याचं सेंटर आहे, तर हा सेंटरपासून काय होत आहे, रोटेट होत आहे. सेंटरपासून काय होत आहे, रोटेट होत आहे, असं गोल 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 असं फिरत आहे. तर याला सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणतात, याला मुवमेंट. फॉर एक्झाम्पल बघा, हे पुस्तक आहे, हे याचं सेंटर आहे, हा असा का उराला, मुवमेंटवर आला. किंवा जर असा असेल तर असा पण मुवमेंट होऊ शकतो. दोन ॲक्सिस येतात त्याच्यात, IXX IYY ॲक्सिस. एक IXX येते आणि YY. तो दोन याच्यात काय उराला, मुवमेंट होत असेल तर याला सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणतात. हा XX ॲक्सिस आणि हा YY ॲक्सिस. म्हणजे आपण काढतो याला IXX काढतो किंवा IYY ॲक्सिस काढतो. यालाच आपण IG पण म्हणतो किंवा याला पण IG म्हणू शकतो. IG ऑफ Y ॲक्सिस आणि IG ऑफ X ॲक्सिस. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेंटरपासून जर फिरत असेल, म्हणजे या सेंटरपासून काय उराला, रोटेट होत असेल, किंवा जर या सेंटरपासून काय होत असेल, रोटेट होत असेल, या पॉईंटपासून समजून घ्या की हा पेन आहे, या पेनपासून काय होत आहे, या सेंटरपासून काय होत आहे, रोटेट होत आहे, किंवा असा रोटेट होत आहे, मुवमेंट होत आहे. तर याला म्हणतात सेंट्रॉइडल ॲक्सिस, सेंटरपासून. तर याचे ऑलरेडी आपल्यापाशी मेन्शन फॉर्म्युले दिलेले आहेत. स्क्वेअरचा दिलेला आहे, रेक्टेंगलचा दिलेला आहे, सर्कलचा दिलेला आहे, सेमी सर्कलचा दिलेला आहे. तर हे सर्व फॉर्म्युले हे ऑलरेडी मेन्शन्स आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे की पॅरलल ॲक्सिस थेरम कशाला म्हणतात. चौथा पॉईंट बघा की पॅरलल ॲक्सिस थेरम कशाला म्हणतात. की पॅरलल ॲक्सिस थेरम काय. आता एक बॉडी आहे, हे बॉडी आहे,
याचं जर आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा म्हणजे हे बॉडी आहे, या बॉडीचा जर समजा आपल्याला मुवमेंट ऑफ करायचा आहे सेंटरपासून, तर हे कशी उरायली, अशी रोटेट उरायली, इथून गोल 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 फिरू राहिली. पण जर समजा या सेंटरपासून आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला, पण जर आपल्याला इथून जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा किंवा इथून काढायचं असेल तर हे अशी रोटेट होईल, पूर्णच्या पूर्ण रोटेट होईल. तर पॅरलल ॲक्सिस थेरम काय म्हणते की जर आता जर समजा आपल्याला याचा वाय वाय ॲक्सिस काढायचा आहे, हे आहे समजा आता, आणि हा एक पॉईंट आहे, आपल्याला वाय वाय ॲक्सिस जर काढायचा असेल, आपल्याला काय काढायचं आहे, वाय वाय ॲक्सिस काढायचा असेल की जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा या पॉईंटपासून, ए बीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, ए बीचा या पॅरलल ॲक्सिसपासून, तर इथून हे बॉडी काय उरायली, रोटेट उरायली, अशी 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 गोल, अशी गोल गोल, याच्या भोवती काय उरायली, ते फिरू राहिली. मग आता हे जर आपल्याला काढायचं असेल तर पॅरलल ॲक्सिस थेरम काय म्हणते की सर्वात आधी तुम्ही याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढा, याचा वाय वाय ॲक्सिस काढा, म्हणजे की मुवमेंट ऑफ इनर्शिया ए बी इज इक्वल टू पॅरलल ॲक्सिस थेरम, मुवमेंट ऑफ इनर्शिया ए बी इज इक्वल टू त्या पॉईंटपासून, म्हणजे या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जो सेंट्रॉइडल ॲक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया, आणि हे जे डिस्टन्स असेल, हे डिस्टन्स म्हणजे की एक्स आहे समजा, हे डिस्टन्स काय एक्स, तर याचा फॉर्म्युला आहे की सर्वात आधी काय करायचं की याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय वाय वाय ॲक्सिस प्लस, किंवा याला तुम्ही IG1 पण म्हणू शकता, IG फॉर वाय वाय ॲक्सिस, प्लस याचा एरिया, या बॉडीचा एरिया इंटू या डिस्टन्सचा स्क्वेअर, या डिस्टन्सचा स्क्वेअर, AXचा स्क्वेअर, या डिस्टन्सचा स्क्वेअर, आणि याला तुम्ही IG1 पण म्हणू शकता, IG पण म्हणू शकता याला. ऑर जर समजा ॲक्सिस जर इकडून जर रोटेट होत असेल बॉडी, हे बॉडी आहे, हे ए बी, आणि हे बॉडी आपल्याला इकडे अशी गोल फिरवायची आहे, हे अशी इकडे रोटेट करायची असेल, तर सर्वात आधी तुम्हाला याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल. जर ए बी काढायचा आता मुवमेंट ऑफ इनर्शिया ए बीचा, तर आपल्याला करावं लागेल आय एक्स एक्स ॲक्सिस म्हणजे की IG, याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जो सेंट्रॉइडल ॲक्सिसनं काढलेला आहे, प्लस याचा एरिया इंटू या डिस्टन्सचा, हे जे डिस्टन्स असेल वाय, याचा स्क्वेअर, हा आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. म्हणजे पॅरलल ॲक्सिस थेरम काय म्हणते की फक्त तुम्ही सेंटरपासूनच जर समजा एखादा जर बॉडी जर समजा काय होत असेल, मुवमेंट होत असेल, तर तुम्ही सेंटरपासून तर काढताच, पण त्या सेंटरच्या लाईनला जर पॅरलल असेल तर तुम्ही कुठून पण काढू शकता मुवमेंट. जर ही बॉडी जर इथून पहिली मुवमेंट होत होती, आता इकडून मुवमेंट होत आहे, इकडून फिरत आहे, ते याला म्हणतात पॅरलल ॲक्सिस थेरम. त्याच्यानंतर बघणार आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, की परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय. आता लक्ष द्या, आता आपण बघणार आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, की परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम कशाला म्हणतात. की परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम म्हणजे बघा हे तीन ॲक्सिस राहतात, हा एक्स एक्स ॲक्सिस आहे, हा वाय वाय ॲक्सिस आहे, हा झेड झेड ॲक्सिस आहे. म्हणजे जर समजा आपण एखादी जर समजा एक बॉडी काढली, तर बघा हे तीन ॲक्सिस, समजा हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस, तर तिन्ही ॲक्सिस एकामेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात. तर याला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम म्हणतात. आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय आहे फक्त माहित आहे का, आय झेड झेड इज इक्वल टू या दोघांची बेरीज, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, या दोघांची बेरीज म्हणजे की आय झेड झेड, जो या दोघांची कोणत्याही दोन ॲक्सिसची बेरीज म्हणजे की तिसरा ॲक्सिस येतो, याला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम म्हणतात. याला कोणत्या ॲक्सिस थेरम म्हणतात, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आणि आता शेवटचा आपण बघणार आहे पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. कशाला म्हणतात पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया ते पण बघणार आहे. लक्ष द्या की पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणतात. सेम परपेंडिक्युलर ॲक्सिसलाच पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. परपेंडिक्युलर ॲक्सिसलाच पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. इट इज डिनोटेड बाय पी, आय पी, म्हणजे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय वायची ॲडिशन, दोन ॲक्सिसची बेरीज म्हणजे पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. आज आपण बघितलं आहे की मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणतात, त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन कशाला म्हणतात, पॅरलल ॲक्सिस थेरम बघितलेला आहे, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि इक्विव्हॅलंट परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचाच पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.